मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा या भागात प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना याच भागात अटक करून तुळापूर इथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली होती. कसब्याची अशीच एक वेगळी ओळख म्हणजेच इथलं पांडवकालीन श्री कर्णेश्वराचं हेमाडपंथी मंदिर आणि त्या मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. कोकणातील परंपरा, इतिहास आणि अध्यात्म याचा सुरेख संगम म्हणजेच कर्णेश्वर. रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वरातलं हे कर्णेश्वराचं मंदिर. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या कर्णेश्वराचा एक रंजक इतिहास जाणून घेऊयात, जे मंदिर पांडवांनी एका रात्रीत एका दगडापासून बनवून घेतले. तेव्हा चला तर मग क्षणाचे विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपण आता कर्णेश्वर मंदिराकडे चाललो आहे. तर कर्णेश्वर जे मंदिर आहे ना, ते इथेच आहे वरती. पण आपल्याला जर गाडी पार्क करायची असेल तर मी दाखवते आपण गाडी पार्क कुठे करू शकतो ते. तर इथे जे आहे ना, हे लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे. ह्या लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या समोरच हा जो ब्रिज दिसतो आहे ना, हा पूल, या पुलाच्या इथेही जी जागा आहे तिथे आपण त्याची गाडी पार्क करून 2 मिनिटाच्या रस्त्यावर कर्णेश्वराचं जे मंदिर आहे तिथे जाऊ शकतो. म्हणजे मग गाडीचंही फार काही टेन्शन राहत नाही. मुळातच वाटेत कुठे लावलं तर, कारण की आपल्याला माहिती आहे की कोकणातले जे रस्ते असतात ते फार छोटे आहेत. त्यामुळे आपल्याला मेनली गाडीचं ना असं फार टेन्शन येतं. असं इकडे आलं का, पण हे बघा ना, मोकळं असं आवार आहे. आपण कुठेही बिनधोकपणे आपली गाडी लावू शकतो. आपण आता पुन्हा एकदा ब्रेक घेतला आणि सरदेसाई वाडा, त्या वाड्याच्या समोर तिथे एक आईस्क्रीम पार्लर आहे. तिथे आता आपण थोडंसं काही आईस्क्रीम खाऊयात आणि पुढे कर्णेश्वराचं मंदिर आहे तिकडे जाऊ. तर संगमेश्वर ही म्हणजे एक ना अलिबाबाची गुहा आहे. एक मंदिर पाहिलं की दुसरं मंदिर दिसतं, दुसरं पाहिलं की तिसरं, तिसरं पाहिलं की चौथं, अशी खूप सारी मंदिरं आपल्याला या संगमेश्वरच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर आता आपण सरदेसाई वाडा पाहिला, त्याच्यानंतर तिथे जी 2-3 मंदिरं होती ती पाहिली. त्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर एक कर्णेश्वराचं मंदिर आहे. आणि हे जेव्हा मंदिर आपण पाहतो किंवा या मंदिराच्या परिसरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो ना, तेव्हा हा संपूर्ण परिसरच आपलं मन मोहून घेतं. एक ट्रॅव्हल यूट्यूबर म्हणून जेव्हा मी अशा पुरातन वास्तूंना भेट देते ना, तेव्हा तिथली शांतता, ते ठिकाण आणि त्या वास्तूचं सौंदर्य पाहिलं ना की असं वाटतं की याचसाठी केला होता अट्टहास, की आपल्या भारतातील अशाच अलौकिक कलाकुसरीने बनलेली ठिकाणं मला पाहता यावीत आणि यांच्या शोधात आपण अशा नवनवीन ठिकाणांना भेट देत असतो. कर्णेश्वर मंदिर सरदेसाई वाड्यापासून काहीच मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे जवळच गाडी पार्क करून जसजसं आपण कर्णेश्वर मंदिराकडे जायला निघतो ना, तसतसं कर्णेश्वर मंदिर आपल्या मनात त्याची एक वेगळी जागा निर्माण करायला लागतं. मंदिर बाहेरूनच पाहताना आपल्या पुरातन असण्याचीही साक्ष देतं. मंदिराची ही जी दगडी भिंत आहे ना, तर ती दगडी भिंत जुन्या काळातील आणि पुरातन असावी असं मला का वाटतंय. कारण की हे बघा, ही जी भिंत आहे ना, ह्या भिंतीच्या इथे आहे ना, हे असं आपल्याला चक्रासारखं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आहे, जे अगदी दगडाला धरूनच आहे. म्हणजे ही भिंतसुद्धा जुनी असावी. मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला सूर्यदेवाचं मंदिर पाहायला मिळतं. तर मंदिराच्या समोरच्या बाजूला वाईच्या गणपतीसारखी दिसणारी गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. ह्या गणेशाच्या मंदिरासमोरचं पटांगण प्रचंड मोठं आहे आणि त्यामुळेच गणेशोत्सवाच्या काळात इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जात असावा.
या मंदिराची जर रचना आपण पाहिली तर अतिशय सुंदर याची रचना आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराला 3 द्वार आहेत. तर ह्यातल्या कुठल्याही दाराने जेव्हा आपण प्रवेश करू तर प्रत्येक दारावर आपल्याला वेगळं वेगळं असं नक्षीकाम पाहायला मिळतं. आपण आधी मुख्य कर्णेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करूयात. तर मंदिराचं आता पुनरुज्जीवनाचं काम सुरू असल्याने मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेशास बंदी आहे. मात्र या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. त्यातल्या उत्तरेच्या प्रवेशद्वाराने मंदिरामध्ये प्रवेशाला परवानगी आहे. मंदिराच्या 4ही बाजूने नक्षीकामाने युक्त वादक, नर्तक, देवदेवता यांची शिल्प पाहायला मिळतात. तर याशिवाय मंदिराच्या बाहेरच्या प्रत्येक कोनाड्यातही आपल्याला वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. उत्तर दिशेच्या द्वारावरती आपल्याला समुद्र मंथनाची प्रतिकृती पाहायला मिळते. शिवाय देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष, यक्षिणी यांच्याही मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. हे मंदिर जेव्हा आपण पाहतो ना तर हे मंदिर आपल्याला भूमीवरच उभं आहे असं पाहायला मिळतं. म्हणजे त्याला पाया नाही आहे, तर डायरेक्टली जमिनीवर दगडावर दगड रचून हे मंदिर तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीला भूमिज पद्धत असं म्हणतात. तेव्हा भूमिज पद्धतीचं हे मंदिर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चालुक्यकालीन राजा कर्ण यांच्या आदेशानुसार पांडवांनी एका रात्रीमध्ये एका पाषाणातून हे मंदिर निर्माण केलं आहे आणि म्हणूनच या मंदिराला कर्णेश्वर मंदिर असं म्हणतात. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला 4 एक समान कोरीव भक्कम खांबांच्या मध्ये एक गोलाकार ताटासारखी रचना पाहायला मिळते. त्यावर नंदीची मूर्ती विराजमान आहे. मंदिराचे खांब, छत, भिंत सगळीकडे नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. मंदिराच्या सभामंडपामध्ये पण जे खांब आहेत त्यांच्यावर भारवाहक दाखवलेले आहेत की त्यांनी त्या छताचा जो भार आहे तो तोलून धरलाय. किंवा वरचंही जे छताचं नक्षीकाम आहे ते खांबांचं नक्षीकाम असेल, अतिशय बारीक सुंदर कोरीव काम केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. तेव्हा ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सर्व नक्षीकाम आहे ना आपली नजर अशी खिळवून ठेवतं. इतकं सुंदर नक्षीकाम आणि इतकं सुंदर परिसर हा आहे तर इथून निघायचंच आपलं मन करत नाही. आम्ही कर्णेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचलो तेव्हा तिथे प्रचंड ऊन होतं. मात्र जसं मंदिराच्या आत प्रवेश केला तेव्हा क्षणार्धात गारव्याचा अनुभव आला. कारण काळ्या पाषाणातलं हे मंदिर उन्हाच्या तडाख्यातही आतमध्ये अत्यंत शीतल आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये कर्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरातल्या गुरुजींची आम्ही भेट घेतली. इथे हे नक्की सांगायला हवं की त्यांनी आम्हाला या मंदिराबद्दल आणि या परिसराबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. कारण एरवी इतर मंदिरांमध्ये आपल्याला सहजरित्या अशी माहिती कोणी सांगत नाही आणि मग त्यांनी या मंदिराच्या निर्मितीची कथा आम्हाला सांगायला सुरुवात केली. पांडवांना पाठ झाली, ताटावर जेवढे ताटावरती ठेवल्यानंतर निघून गेले. मंदिर अपूर्ण आहे त्याला. मंदिर अपूर्ण आहे. पुण्याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर म्हणतात. त्यावेळची एक दिवस, त्यावेळची एक रात्र म्हणजे आताचे 6 महिने. आणि आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं
खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी जे आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आहे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. मग ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ, तळ कोकण, कबिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचा छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं पण शूटिंग इथे झाले. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचे कुंड आहे. धामणी राजवाडी 12 महिने रात्र गरम पाणी. या मंदिराला खाली पाया नाही, एकावर एक एकावर एक एकावर एक 5 स्तर आहेत. 5 स्तरावरती मंदिर आहे. त्याला दगडाच्या खाचा आहेत, त्याला इंटरलॉक बोलतात. आणि पलीकडे सूर्यदेव आहे, ब्रह्मदेव आहे. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला प्रदक्षिणा चालते. बाकी हे प्रदक्षिणा चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतं. म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी म्हणून याला प्रतिकाशी आणि कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी कर्णकाशी. पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्या. सूर्यदेव आहे म्हणून सूर्यपासून कुंती कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर. आणि ही 5 पांडवांची 5 ताट. मंदिराच्या 4ही बाजूने नक्षीकामाने युक्त वादक, नर्तक, देवदेवता यांची शिल्प पाहायला मिळतात. तर याशिवाय मंदिराच्या बाहेरच्या प्रत्येक कोनाड्यातही आपल्याला वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. या मंदिराची जर रचना आपण पाहिली तर अतिशय सुंदर याची रचना आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराला 3 द्वार आहेत. तर ह्यातल्या कुठल्याही दाराने जेव्हा आपण प्रवेश करू तर प्रत्येक दारावर आपल्याला वेगळं वेगळं असं नक्षीकाम पाहायला मिळतं. जर पूर्वेकडचं जर आपण त्याचं दार पाहिलं किंवा जे मेन दार मुख्य प्रवेशाचं जे द्वार आहे ते जर आपण पाहिलं तर तिथे ना आपल्याला शेषशाही विष्णूची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्यावरती जे आहे ते दशावताराचं चित्र आहे. एका बाजूला समुद्र मंथनाचा देखावा आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्या कृष्णलीलेचा देखावा आहे. किंवा अष्टदिशांचे 8 दिग्पाल जे आहेत त्यांची प्रतिमा वरती केलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो जो पहिला मंडप आहे तर त्याच्यावरती आपल्याला छताला जर आपण पाहू ना तर बकुळीच्या फुलाची रचना केलेली पाहायला मिळते. तर 3 बकुळीची फुलं एकाच दगडामध्ये अशी कोरून कोरून त्यांनी तयार केली आहे. तर असं म्हणतात की भगवान कृष्णाला बकुळीचं फूल खूप आवडतं आणि त्यामुळे त्याच प्रकारची जी रचना आहे ना तिथं छताला बकुळीच्या फुलाची रचना जी आहे ती केलेली पाहायला मिळते. मंदिराच्या मुख्य पूर्वाभिमुख प्रवेशद्वारावर आपल्याला शिवपंचायत पाहायला मिळतं. शिवाय वरच्या बाजूला संकल्प साक्षी महादेव, कीर्तिमुख, शेषशाही विष्णू, महालक्ष्मी, राशी देवता यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या दक्षिण द्वारापाशी आपण जर जाल आणि ते दार जर आपण निहाळून पाहिलं तर त्या संपूर्ण द्वाराला आपल्याला मंदिराची प्रतिकृती कोरलेली पाहायला मिळते. आता ना आपण या मंदिराच्या एका कोपऱ्यावर बसलो आहे आणि इथनं हे मंदिर कसं दिसतंय किंवा इथली शांतता किंवा इथलं वातावरण हे कसं आहे ना ते आता आपण पाहूयात. किर्रदाट रान आणि पक्ष्यांचा मधुर असा आवाज, हेच खरं कोकणचं वैभव आहे, हो की नाही. आणि पुढे जर आपण आता पाहिलं हे बघा एकांतामध्ये असलेलं हे कर्णेश्वराचं मंदिर आणि इथे समोर जे आहे ते सूर्य मंदिर आहे की नाही छान. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शिवमंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही,
मात्र या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला गोमुख नसून मंदिराच्या उत्तर बाजूला मकरमुख आहे आणि त्यामुळे या शिवमंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा मारू शकतो आणि म्हणूनच या मंदिराला कर्णकाशी म्हणूनही ओळखलं जातं. कर्णेश्वराच्या मंदिराला भला मोठा आवार सुद्धा आहे. तेव्हा आता आपण या कर्णेश्वर मंदिराच्याच मागच्या बाजूला आहोत. भला मोठा आवार इथे आपण पाहू शकतो आणि मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला इथे सूर्यमंदिरही पाहायला मिळतं. आता आपण सूर्यमंदिराकडे जाऊ. द्यूत क्रीडा या प्रकारात हार स्वीकारल्यानंतर ठरलेल्या अटीप्रमाणे 12 वर्षे वनवास आणि त्यानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास या काळादरम्यान पांडवांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. तेव्हा ते इथे आले असताना त्यांनी आपला 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची निर्मिती केली आणि म्हणूनच या मंदिराला कर्णेश्वर असं म्हणतात. आणि कर्णाच्या प्रित्यर्थच त्यांनी मंदिराच्या बाहेर सूर्याचंही मंदिर बनवलं, जे आपल्याला इथे पाहायला मिळतं. मंदिराच्या शिखराचं काम अपूर्ण होतं आणि पांडव जेवायला बसले होते. तेवढ्यात देवी जाख मातेचा कोंबडा आरवला आणि भोजन ग्रहण करत असणारे पांडव आपली ताटं उपडीत ठेवून तिथून निघून गेले. तिथून जाताना त्यांनी मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळच्या खांबावरच्या शिलालेखात काहीतरी ते लिहून गेले होते. त्यांची ही उपडी ताटं आपल्याला मंदिराच्या महाद्वारापुढे, दुसरं ताट मुख्य मंडपात ज्यावर आता नंदी ठेवलाय, तिसरं हे दक्षिण द्वाराजवळ, चौथं ताट हे उत्तर द्वाराजवळ, तर 5वं ताट हे गुप्त आहे, ज्याचा उलगडा तो शिलालेख वाचल्यावर होईल असं म्हणतात. तर 6वं ताट हे कर्णाचं असून त्यावर श्री शंकराच्या पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पांडवांकडून शिखराचं काम अपूर्ण राहिलं होतं आणि हेच अपुरं राहिलेलं काम पुढे शिलाहार राजांच्या काळात पूर्ण करण्यात आलं. जिथे 3 नद्यांचा संगम होतो ना, तर तिथेच आता आपण आलेलो आहे, जिथे आपल्याला हे मंदिरही पाहायला मिळतं. असे 3 प्रवाह आपल्याला वेगळे वेगळे पाहायला मिळतात बघा. तिकडे एक प्रवाह आहे, हा समोर एक प्रवाह आहे आणि इकडे पुढे एक प्रवाह आहे. तेव्हा हे प्रवाह जेव्हा एकत्र होतात तिथे हा झालेला आहे संगम. मगाशी मी याबद्दल बोलले, मात्र आवाज कसा होता ते माहीत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा बोलते. सरदेसाई वाडा पाहून झाला, तिथली मंदिरंही पाहिली आणि तुम्हाला माहिती आहे प्रचंड ऊन आहे, त्यामुळे सरदेसाई वाड्याच्या समोरच, म्हणजे तिकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या समोरच ना एक आईस्क्रीम पार्लर आहे. तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यावर मँगो मस्तानी आणि एक अमेरिकन नट्सची एक आईस्क्रीम जी होती ना ती ऑर्डर केली. पण तुम्हाला मी तिथली टेस्ट काय सांगू, आपण फार काही ब्रँड्स पाहिले असतील, खाल्ले असतील, मात्र तिथली जी टेस्ट होती ना, म्हणजे आपण जे म्हणतो ना की अस्सल घरचं गावरान घरी बनवलेलं, त्या पद्धतीने त्याची ती टेस्ट होती. मला प्रचंड आवडली. प्रचंड गोडही नव्हती, पण त्यांनी जे ड्रायफ्रूट्स टाकले होते किमतीच्या मानाने तर त्यांना खरंच मानायला हवं की त्यांनी ज्या प्रकारे ते आईस्क्रीम किंवा तो मस्तानी आम्हाला दिली. तेव्हा आपण जर इकडे कधी आलात ना, तिथे जरूर भेट द्या. तर मंडळी, हे होतं संगमेश्वरचं प्राचीन आणि देखणं कर्णेश्वराचं मंदिर. इथली नीरव शांतता आणि दगडावरचं नक्षीकाम आपलं मन प्रसन्न करून टाकतं. जर तुम्ही इकडे कधी कोकणात संगमेश्वरला आला तर ह्या मंदिराला जरूर भेट द्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद. हर हर महादेव.